त्या ठिकाणचा जो होळीकर साहेबांचा प्रचार होता प्रामुख्याने या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आला। म्हणजे प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्ता उभा होता, प्रत्येक गटाचा कार्यकर्ता या ठिकाणी मुक्कामी होता। मुंबईचे असतील, दिल्लीचे असतील, कुठले असतील, संभाजीनगरचे असतील, या ठिकाणचे जे प्रत्येक समाजाचे पुढारी होते या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते। आणि त्यानंतर पाथरी या ठिकाणी एक सभा झाली। शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्कामी राहून ह्या सभा करण्यात आल्या। म्हणजे पहिल्या दिवशी पाथरी या ठिकाणी सभा झाली, तर दुसऱ्या दिवशी वसमत या ठिकाणी ही सभा झाली। प्रामुख्याने होळीकर साहेबांच्या सभेला शिंदे साहेब हे उपस्थित राहिले। त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला। हेमंत पाटील हे फारसे आपल्याला प्रचार करताना दिसले नाहीत, होळीकर साहेब यांचा प्रचार करताना आपल्याला ते दिसले नाही। त्यानंतर होळीकर साहेबांचा प्रचार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातून करण्यात आला, संतोष बांगर यांच्या माध्यमातून करण्यात आला। आता जर आपण विचार केला आष्टीकर साहेबाचा, तर या ठिकाणी आष्टीकर साहेबांना चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळाला असं आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजेच भैया पाटील असतील, भाऊ पाटील असतील, त्यानंतर स्वर्गीय सातव साहेब यांच्या पत्नी हे सुद्धा आपल्याला प्रचारातनी पाहायला मिळाल्या। म्हणजेच आष्टीकर साहेबांचा प्रचार जोराशोरात या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे। जनतेचा जो कौल होता, हेमंत पाटलाची काही नाराजी असेल, हा पूर्णपणे विरोधात गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसला। त्यानंतर प्रामुख्याने मी सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील हिंगोली जिल्ह्याचं नेहमीच नाव घेतात। या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। या ठिकाणी प्रत्येक जागेने आम्ही ज्यावेळेस विचारणा केली, ज्यावेळेस जनतेचं मत घेतलं, त्यावेळेस सांगण्यात आलं की होळीकर साहेब हे फारसे मताने निवडून येणार नाहीत, अशा प्रकारच्या लोकांच्या चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। तर या ठिकाणी आष्टीकर साहेबांच्या संदर्भात आम्ही विचारलं, तर आष्टीकर साहेबांची मशाल ही 100% चालेल अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या। आता रिझल्ट तर लागणारच आहे, ते सर्वांनाच माहीत आहे, परंतु या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारे घडलं की आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण कुठेही आपल्याला पाहायला मिळालं नाही। हेमंत पाटील यांची सीट नाकारल्या गेली, त्याच्यातून काही नाराजी असू शकतात। जनतेचं जो मत आहे ते होळीकर साहेब हे निवडून येतील अशा प्रकारचं जनतेचं मत आहे। आपल्याला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जय शिवराय। जय शिवराय मित्रांनो 2024चं इलेक्शन हे संपन्न झालेले, पार पडलेले। आता 4 तारखेला रिझल्ट सुद्धा समोर येणार आहे, परंतु हिंगोली जिल्ह्याचं वातावरण काय अलगच होतं। आतापर्यंत राजकारणात असं कधीच घडलं नाही। हेमंत पाटील यांचं तिकीट या ठिकाणी देण्यात आलं होतं, परंतु हेमंत पाटील यांचं तिकीट परत या ठिकाणचं नाकारलं गेलं। याचा इफेक्ट काय होऊ शकतो का? होळीकर साहेब यांना जनतेचं मत मिळू शकते का? आष्टीकर साहेब या ठिकाणी पुढे राहतील का? चव्हाण साहेब पुढे राहतील का? नेमके जनतेचा कौल कोणाच्या बाजूला असणार आहे? मराठा समाजाचा आक्रोश जरांगे पाटील यांनी नेहमीच हिंगोली जिल्ह्याचं नाव प्रामुख्याने घेतलेलं आहे। याचा काही इफेक्ट पडू शकतो का? नेमकं या ठिकाणचा खासदार कोण होईल, याच संदर्भात आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 7/12 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून असेच नवीन अपडेट हे पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, 2024चं इलेक्शन चालू झालं। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या सीटा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु हिंगोली जिल्ह्याचं काही अलगच घडलं। या ठिकाणी भाजप सरकारच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून हेमंत पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, परंतु काही नाराजी असतील, काही व्यक्तिगत काही मतं असतील, याच्यातून त्या ठिकाणचं तिकीट नाकारलं गेलं। हेमंत पाटलाच्या पत्नीला यवतमाळ या ठिकाणची सीट देण्यात आली, या ठिकाणचं तिकीट देण्यात आलं, हिंगोलीचं मात्र नाकारलं गेलं। त्या ठिकाणचा जो होळीकर साहेबांचा प्रचार होता प्रामुख्याने या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आला। म्हणजे प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्ता उभा होता, प्रत्येक गटाचा कार्यकर्ता या ठिकाणी मुक्कामी होता,
मुंबईचे असतील, दिल्लीचे असतील, कुठले असतील, संभाजीनगरचे असतील, या ठिकाणचे जे प्रत्येक समाजाचे पुढारी होते या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते. आणि त्यानंतर पाथरी या ठिकाणी एक सभा झाली. शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्कामी राहून ह्या सभा करण्यात आल्या. म्हणजे पहिल्या दिवशी पाथरी या ठिकाणी सभा झाली, दुसऱ्या दिवशी वसमत या ठिकाणी ही सभा झाली. प्रामुख्याने होळीकर साहेबांच्या सभेला शिंदे साहेब हे उपस्थित राहिले. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला. हेमंत पाटील हे फारसे आपल्याला प्रचार करताना दिसले नाहीत. होळीकर साहेब यांचा प्रचार करताना आपल्याला ते दिसले नाही. त्यानंतर होळीकर साहेबांचा प्रचार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातून करण्यात आला, संतोष बांगर यांच्या माध्यमातून करण्यात आला. आता जर आपण विचार केला आष्टीकर साहेबाचा, तर या ठिकाणी आष्टीकर साहेबांना चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळाला असं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच भैया पाटील असतील, भाऊ पाटील असतील, त्यानंतर स्वर्गीय सातवसाहेब यांच्या पत्नी हे सुद्धा आपल्याला प्रचारातनी पाहायला मिळाल्या. म्हणजेच आष्टीकर साहेबांचा प्रचार जोराशोरात या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे. जनतेचा जो कौल होता, हेमंत पाटलाची काही नाराजी असेल, हा पूर्णपणे विरोधात गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसला. त्यानंतर प्रामुख्याने मी सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील हिंगोली जिल्ह्याचं नेहमीच नाव घेतात. या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी प्रत्येक जागेने आम्ही ज्यावेळेस विचारणा केली, ज्यावेळेस जनतेचं मत घेतलं, त्यावेळेस सांगण्यात आलं की होळीकर साहेब हे फारसे मताने निवडून येणार नाहीत. अशा प्रकारच्या लोकांच्या चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर या ठिकाणी आष्टीकर साहेबांच्या संदर्भात आम्ही विचारलं, तर आष्टीकर साहेबांची मशाल ही 100% चालेल अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. आता रिझल्ट तर लागणारच आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. परंतु या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारे घडलं की आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण कुठेही आपल्याला पाहायला मिळालं नाही. हेमंत पाटील यांची सीट नाकारल्या गेली, त्याच्यातून काही नाराजी असू शकतात. आपल्याला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय.